हाय फ्रेंड्स, स्टडी हब या एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवर आज आपण म्हाडाशी रिलेटेड काही संभाव्य प्रश्न पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला आज टॉप 100 प्रश्न पाहायचे आहेत. अगदी कमी वेळात आपण 100 प्रश्न घेणार आहोत आणि हे जे प्रश्न आहेत तुम्हाला येणारी जी भूमी अभिलेखची जी परीक्षा आहे त्याच्यासाठी सुद्धा उपयोगी होणार आहे. भूमी अभिलेखला जर पाहिलं तुम्हाला तर 25 मार्काला तुम्हाला जी के आहे आणि म्हाडा परीक्षेत आपल्याला 50 मार्काला जी के म्हणजे 50 प्रश्न जी केचे येणार आहेत आणि भूमी अभिलेखला 25 प्रश्न जी केचे येणार आहेत. त्या दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर चला आपण न वेळ घालवता लेक्चरला सुरुवात करूया. अगदी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. एकदा तुमची रिव्हिजनसुद्धा यामधून होईल. तर पहिला प्रश्न पहा मित्रांनो, करेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? शंकरराव खरात, रणजित देसाई, पु ल देशपांडे, प्र के अत्रे. तर कोणाचे आहे आत्मचरित्र? प्र के अत्रे. त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक दुसरा पहा, ग्रँड ट्रंक रोड कोणती दोन शहरे जोडतो? म्हणजे ग्रँड ट्रंक जो रोड आहे कोणत्या दोन शहरांना जोडण्याचे काम करतो? तर याचं उत्तर काय येतं पहा, अमृतसर कोलकाता. जर पर्यायात अमृतसर कोलकाता जर नसेल आणि दिल्ली जर कोलकाता असेल तर तुमचा हा पर्यायसुद्धा योग्य येतो. त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक तिसरा पहा, सिलेक्ट द करेक्ट अँटोनॉम्स ऑफ प्राईड. प्राईडचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर याचं उत्तर काय येतं पहा, अलॉटेड. पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन क्रमांक तिसरा पहा मित्रांनो, सेवानिवृत्त या सामासिक शब्दाचा समास ओळखायचा आपल्याला. सेवानिवृत्त म्हणजे काय करायचं सांगता येईल आपल्याला, सेवेतून निवृत्त. सेवेतून निवृत्त आणि ज्यावेळी हून लागतो जो प्रत्यय तो कोणता असतो? पंचमी तत्पुरुषी विभक्ती. क्वेश्चन क्रमांक 5 पहा मित्रांनो, महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर काय येतं? नागपूर. क्वेश्चन क्रमांक 6 पहा, सिलेक्ट करेक्ट मिनिंग ऑफ गिव्ह अप फ्रॉम दोज गिवन बिलो. गिव्ह अपचा आपल्याला योग्य मिनिंग आपल्याला सांगायचं आहे. तर योग्य मिनिंग काय येतं? अबेंडन. आता यामध्ये मित्रांनो आपल्याला 100 प्रश्न पाहायचे आहेत आणि जर एखादा प्रश्न माझ्याकडून किंवा एखादं वाक्य एखादा शब्द माझ्याकडून जर चुकला तर तो तुम्ही समजून घ्या. पहा प्रश्न क्रमांक कितवा आहे आता? 7 आहे. अलंकार ओळखायचा आपल्याला. आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे. गत हा शब्द आला आहे पहा. गत हा शब्द जर आलेला असेल आभाळागत माया, मग या ठिकाणी 7व्याचा कोणता अलंकार येतो? 7व्याचं उत्तर काय येतं पहा? 4. उपमा अलंकार. त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8 पहा, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी अनेक नाटके लिहिली. यापैकी खालीलपैकी कोणती नाटक त्यांनी लिहिले नाही? साष्टांग नमस्कार त्यांचे नाटक आहे, लग्नाची बेडी त्यांचे नाटक आहे, तो मी नव्हेच त्यांचे नाटक आहे. आता नटसम्राटवर एक मूव्हीसुद्धा आला होता. तर ही जी कादंबरी किंवा ही जी नाटक आहे ते कोणाचं आहे? वि वा शिरवाडकरचं आहे. त्यामुळं हा पर्याय यामध्ये येणार नाही. तो कुणाचा आहे? वि वा शिरवाडकर. क्वेश्चन क्रमांक 9 पहा, उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय? पहिल्यांदा जो प्रत्यय लागतो शब्दाच्या पूर्वी उपसर्ग लागून किंवा एक प्रत्यय लागून शब्द जो तयार होतो त्याला आपण उपसर्ग घटित शब्द असे म्हणतो. क्वेश्चन क्रमांक 10 पहा, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे जीभ लाल होते किंवा त्वचा खरखरीत होते? तर कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे? त्याचं उत्तर काय येतं? 1. ब जीवनसत्वाच्या अभावामुळे. आता मूळदूस हा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? डी जीवनसत्वाच्या अभावामुळे. कुठे मिळतं आपल्याला? आहारातून सुद्धा मिळतं आपल्याला, पण सूर्याची जी काही कोवळी किरणे असतात त्यामधून सुद्धा आपल्याला डी जीवनसत्व जे आहे ते आपल्यात तयार होऊ शकतं जर सूर्याच्या कोवळ्या उन्हामध्ये आपण बसलो तर. लक्षात आलं? त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11 पहा, आता यामध्ये जीवनसत्व ए, बी, सी, त्याच्यानंतर ई, के ही जी महत्त्वाची जीवनसत्वे आहेत किंवा विटॅमिन्स आहेत यांच्या अभावामुळे कोणकोणते रोग होतात ते तुम्ही कमेंट्समध्ये टाकू शकताय किंवा पाहू शकताय तुम्ही मित्रांनो.
त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11 पहा, ती गाणे गाते या वाक्यातील प्रयोग शोधायचा आपल्याला. आता ती गाणे गाते, तिला कोणता प्रत्यय लागलेला काय नाही लागलेला आहे, त्यामुळे आपण हे डायरेक्टली सांगू शकतो की तो कर्तरी प्रयोग आहे. तरी पण आपण जी काही त्याची स्ट्रक्चरची जी अरेंजमेंट असते ते आपण पाहू. आता या ठिकाणी आपण तो गाणे गातो. आता ज्यावेळी आपण कर्त्यात बदल करतो त्यावेळी पहा डायरेक्टली तुमचा जो काही व्हर्ब असतो तो चेंज होतो. कर्त्यानुसार व्हर्ब जर चेंज होत असेल तर तो कोणता येतो, कर्तरी प्रयोग. पण आता या ठिकाणी अकर्मक आणि सकर्मक कर्तरी सांगितले, मग हे अकर्मक आहे की सकर्मक आहे. आता पहा, ती गाणे गाते, गाणे यामध्ये काय गाण्याची क्रिया गात्याची क्रिया कशावर झाल्या, गाण्यावर, त्यामुळे सकर्मक कर्तरी प्रयोग येतो. जर त्याच्यात कर्म असेल तर सकर्मक कर्मणी. क्वेश्चन क्रमांक 12 पहा, दॅट विच इज लायकली टू हॅपन इन फ्युचर काय म्हणतात, अँटिसिपेटेड. क्वेश्चन क्रमांक 13 पहा, खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे. प्रल्हाद केशव हत्रे यांना केशव कुमार, कृष्णाजी केशव दामले यांना केशव सूत, माणिक सीताराम गोडघाटे यांना केशव ग्रेस आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना काव्यगंधर्व. तर पर्याय क्रमांक 14 चुकीचा आहे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना काव्यगंधर्व म्हणत नाहीत. कोणाला काव्यगंधर्व म्हणतात, नारायण श्रीपद राजहंस यांना काय म्हणतात, काव्य गंधर्व असे म्हणतात. परत एकदा पहा, प्रल्हाद केशव अत्रे यांना काय म्हणतात, केशव कुमार, कृष्णाजी केशव दामले यांना केशव सूत, माणिक सीताराम यांना गोडघाटे यांना कवी ग्रेस आणि काव्य गंधर्व नारायण श्रीपद राजहंस यांना. क्वेश्चन क्रमांक 14 पहा, इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे काय. इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे समावेशक वृत्ती, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास करणे किंवा त्याचा आर्थिक विकास घडवून आणणे, म्हणजेच गरिबांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करणे, विकास. नामाच्या रूपातील पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध न होता त्या दोहों भिन्न जातीचा बोध होत असेल, स्त्रीचा सुद्धा बोध होत नाही आणि पुरुषाचा सुद्धा बोध होत नाही, त्या ठिकाणी आपण कशाचा बोध होतो, त्यावेळी नपुसकलिंगीचा बोध होतो. लक्षात आलं. ते झाड, तो प्रत्यय आले बघा, ते झाड. लक्षात आलं. तो मुलगा असेल तर तो पुरुष येतो. क्वेश्चन क्रमांक 16 पहा, सामासिक शब्दाचे लिंग कोणत्या शब्दाच्या लिंगावरून किंवा कोणत्याही शब्दाच्या लिंगावरून ठरते. आता सामाजिक शब्द आहे, काय आहे सामाजिक, तर भाजी भाकरी हा सामासिक शब्द आहे. तर याचा लास्टचा जो शब्द आहे काय, भाकरी, याच्यावरून लिंग शोधायचं, ना की भाजीवरून. भाकरीवरून तुमचं लिंग शोधायचं, ती भाकरी, त्यामुळे ती स्त्रीलिंगी आलं. लक्षात घ्या. लास्टचा जो काही शब्द असतो त्याच्यावरून ती लिंग शोधायचं. मग याचं उत्तर काय येणार, शेवटच्या शब्दाच्या लिंगावरून लिंग त्याचं ओळखलं जातं. अणूचे सर्वप्रथम भेदन करणारा माणूस म्हणून कोणाचे वर्णन करता येईल, तर अणूचे सर्वप्रथम भेदन कोणी केले, जॉन थॉम्सन. याला पण इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला, जॉन थॉम्सनने लावला. लक्षात घ्या. त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18 पहा, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या थोर क्रांतिकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली. 1931ला फाशी देण्यात आली. तारीख काय, 23 मार्च. आता 23 मार्च आपण काय साजरा करतो, शहीद दिन म्हणून साजरा करतो. यांनी काय केलं होतं, यांनी इंग्रज अधिकारी सॉन्डर्स याची हत्या घडवण्याचा प्रयत्न किंवा घडवलेली होती, हत्या केली होती. आणि भगतसिंग आणि सुखदेव यांनी काय केलं होतं, बटुकेश्वर दत्त. पहा, भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी काय केलं होतं, असेंब्लीमध्ये बॉम्ब हल्ला केला होता 1929ला आय थिंक. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त. आता यामध्ये बटुकेश्वर दत्त नाही, फाशी कुणाला दिली, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेवांना. आधीच्या केसमध्ये त्यांना गोवण्यात आलं. त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19 पहा, पुढील वाक्यात कोणता वाक्यप्रचार योजला आहे. ढग एवढे गरजत आहेत तर कदाचित पाऊस येईल. काय पहा, ढग हे कसं वाक्य आहे, मिश्र वाक्य आणि संकेतार्थी वाक्य आहे. कोणतं संकेत, ढग जर गरजत आहेत तर कदाचित पाऊस येईल असा अंदाज लावलेला आहे. क्वेश्चन क्रमांक 20 पहा,
जोडाक्षर जो काही तुमचा चॅप्टर आहे त्यामध्ये अनुस्वाराचा उच्चार म्हणून एक लहानसा भाग आहे आणि त्यामध्ये हे तुम्हाला आढळून सिंह या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या शब्दातील अनुस्वारा समान होतो त्या शब्दाचा पर्याय निवडा. सिंह या शब्दाचा अनुस्वाराचा काय होतो सांगा, कोणतं वाक्य? सिंहचा उच्चार कसा करतो? पण सिंह. मग पण संशयचा उच्चार पहा, संशय कसा? संशय. सिंहाचा आणि संशयचा उच्चार योग्य होता. आता कशामुळं? तर अनुस्वाराच्या पुढे स, ह, श अशा प्रकारचे जर आणखीन काही शब्द आहेत, त्याच्यानंतर ह अशा प्रकारचे जर व्यंजने येत असतील तर त्याचा उच्चार व युक्त होतो. संशय. आलं लक्षात? अनुस्वाराचा उच्चार कसा? व युक्त होतो. संशय. क्वेश्चन क्रमांक 21 बाबा, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये आहे? कोणते राष्ट्रीय उद्यान? काझीरंगा नॅशनल पार्क. कशासाठी प्रसिद्ध आहे? गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे ते, एशियन गेंडे. पेंच अभयारण्य कुठे आहे? महाराष्ट्र आणि MP बाँड्रीवर पेंच अभयारण्य आहे. महाराष्ट्रातला नागपूर जिल्ह्यात हे अभयारण्य तुम्हाला भेटेल. मेळघाट अभयारण्य कुठे? अमरावती. लक्षात घ्या. ताडोबा अभयारण्य चंद्रपूर. ही जी काही महत्त्वाची नॅशनल पार्क आहेत किंवा अभयारण्य आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 22 पहा. सध्या मुंबईतलं जे नॅशनल पार्क आहे त्याचं नाव बदललं. त्याचं नाव काय आहे पहा. संजय गांधी नॅशनल पार्क त्याचं नाव होतं, पण सध्या नाव त्याचं चेंज केले. तर ते काय नाव आहे ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. प्रश्न विचारू शकतात त्यावर. क्वेश्चन क्रमांक 22 पहा. वाक्यात नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला कोणती संज्ञा आहे? तर नामाच्या ऐवजी कोणता शब्द येतो? सर्वनाम येतो. ज्या क्रियापदाला 2 कर्मे लागतात अशा क्रियापदाला काय म्हणतात? आता 2 कर्मे. आता एक वाक्य पाहू आपण. आजीने नातीला गोष्ट सांगितली. असं वाक्य आहे. आता यामध्ये पहा, सांगणारी कोण? आजी. आजी काय झालं? तुमचा कर्ता झाला. सांगण्याची क्रिया कोणावर झाली? एक म्हणजे गोष्टी आणि नातीला. आता यामध्ये जे काही व्यक्तिवाचक असतं नाव, नातीला व्यक्तिवाचक नाव आहे ते काय आहे तुमचं? अप्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्म. आणि वस्तुवाचक किंवा असे नाव जर असेल वस्तुवाचक तर ते कोणतं पहा? गोष्ट सांगितली. मग हे तुमचं प्रत्यक्ष नाव आहे. काय? प्रत्यक्ष कर्म आहे. मग या वाक्यात किती कर्म झाली? 2 कर्म झाले. एक नातीला आणि एक गोष्ट. अप्रत्यक्ष कर्म नातीला, प्रत्यक्ष कर्म गोष्ट. आलं लक्षात? मग अशा प्रकारे जर एका वाक्यात 2 कर्मे जर असतील तर त्याला काय म्हणायचं? द्विकर्मक वाक्य म्हणायचं किंवा द्विकर्मक क्रियापद. लास्टला जे असतं ते द्विकर्मक क्रियापद असतं. कामधेनूच्या दुग्धाहुनी ओज हिचे बलवान वरील काव्यपंक्तीत कोणता अलंकार साधला आहे? ज्यावेळी उपमेय आणि उपमान. आता त्याचं एक उदाहरण आपण घेऊया. पहा, पहिला उपमेय आणि उपमानमधला तुम्हाला फरक समजला पाहिजे. पहा, कमल, नयन. आता जे कमल असतं जे काय असतं तुमचं? उपमान. नयन काय असतं? उपमेय. या गोष्टी पहिल्या क्लिअर करून घ्या. ज्यामुळे यावेळी कसं? ज्यावेळी उपमानाला निषेध करून उपमेय तुमचं श्रेष्ठ आहे असा ज्यावेळी त्यांचा अलंकार होतो ते कोणता अलंकार येतो? 24व्याचं काय ना 3 व्यतिरेक अलंकार. आता हे कमल नयन फक्त उदाहरणासाठी सांगितलं होतं. पण पहा, कामधेनूच्या दुग्धाहुनी आता या ठिकाणी निषेध केला आहे. दुग्धाहुनी ओज हिचे बलवान. मग व्यतिरिक्त अलंकार येतो. आता जे काही अलंकार आहेत महत्त्वाचे ते तुम्ही पाहून घ्या. रूपक अलंकार म्हणजे काय? व्यतिरिक्त अलंकार म्हणजे काय? अपनवती म्हणजे काय? उत्प्रेक्षा म्हणजे काय? क्वेश्चन क्रमांक 25 पहा. विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर हे धोंडो केशव कर्वे यांनी केली. क्वेश्चन क्रमांक 26. निष्ठ्याक या नावाने कोणत्या
ठिकाणचा शेअर बाजार ओळखला जातो. आता या ठिकाणी कसा सेन्सेक्स अशा प्रकारचा शेअर ओळखला जातो. नेस्डॅक कोणत्या देशात ओळखला जातो? नेस्डॅक हा लंडनमध्ये नेस्डॅक असा ओळखला जातो. महाराष्ट्र राज्याचा दुसरा मानव विकास अहवाल कोणत्या वर्षी प्रकाशित झाला होता? तर 2012ला प्रकाशित केला होता. संयुक्त वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. पहा, न्यूनत्व बोधक वाक्य आहे. कसं आहे? न्यूनत्व बोधक. अंजली इयत्ता 8वीमधील सर्वात हुशार मुलगी आहे. या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता? पहा, या वाक्यात फक्त तुम्हाला एक विधान दिले, यावरून तुम्हाला कोणतीही आज्ञा येत नाही किंवा कर्तव्य येत नाही, इच्छा येत नाही किंवा कोणताही संकेत दर्शवलेला नाही. त्यामुळे कोणतं वाक्य येतं? स्वार्थी वाक्य आहे किंवा स्वार्थी क्रियापद आहे लास्टला. अक्कल हुशारी हा अंशाभ्यस्त जो शब्द आहे, कोणत्या भाषेतून किंवा कोणत्या भाषेतून आलेला आहे? आता अक्कल हा शब्द कसा आहे? फारशी आहे. आणि हुशारी हा शब्दसुद्धा तुमचा फारशी आहे. म्हणजे फारशी अधिक फारशी या शब्दानं तो बनलेला आहे. क्वेश्चन क्रमांक 31 पहा. पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखायचा आहे. आता पाऊस थांबावा. वा शेवटला आला आहे, त्यामुळे विद्यार्थ वाक्यात ते इच्छा व्यक्त केली. उत्तर क्रमांक 3 विद्यार्थ. क्वेश्चन क्रमांक 32 खालीलपैकी कशास बेकिंग पावडर म्हणून संबोधले जाते? सोडियम बायकार्बोनेटला बेकिंग पावडर असे म्हणतात. आकुंचन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. खूप सोपा प्रश्न आहे. काय येईल? आकुंचन प्रसरण. क्वेश्चन क्रमांक 34 पुढीलपैकी उपसर्गघटित शब्द कोणता? उपसर्गघटित शब्द सांगितला आहे आपल्याला. कोणता येईल पहा. संगत हा शब्द आहे, त्याला जर आपण वी लावला, पुढं उपसर्ग लावला तर काय? विसंगत. मग एक पूर्ण शब्द बनतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 येणार. आता या ठिकाणी मित्रांनो, लेक्चर आवडलं तर नक्कीच सबस्क्राईब करा. आता भूमी अभिलेखची परीक्षा निघालेली आहे, त्यासाठी आपण जी मराठी व्याकरणची सिरीज कंप्लीट केलेली आहे, ते एकदा सिरीज तुम्ही पाहून घ्या. खूप तुम्हाला महत्त्वाची ठरेल ती. क्वेश्चन क्रमांक 35 पहा. पुढीलपैकी मराठी प्रत्यय लागून झालेले शब्दसाधिते कोणती? ते यामध्ये उनाडकी, भाडकोर, वेडसर अशा प्रकारचे शब्द आहेत. त्यामुळे उत्तर क्रमांक हे तुमचं 1 येईल. हे शब्दसाधिते लागून मराठी प्रत्यय लागून हे शब्द बनलेले आहेत. क्वेश्चन क्रमांक 37 भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची. याच्यासाठी काय योग्य म्हण कोणती सांगता येईल? नाव मोठे पण लक्षण खोटे. प्रश्न क्रमांक 37 सिलेक्ट करेक्ट स्पेलिंग फ्रॉम द अमंगस्ट अल्टरनेटिव्ह. करेक्ट स्पेलिंग सांगायचे. आता 4 पर्याय मी तुम्हाला सांगतो. पहिला पर्याय, दुसरा, तिसरा आणि चौथा. तर याचं योग्य स्पेलिंग काय येईल? 37व्याचं पहा, 4 एटिमॉलॉजिस्ट. चौथा पर्याय बरोबर आहे. न्यूटनच्या गतिविषयक 3 नियम आहेत, त्यापैकी संवेग परिवर्तनाचा नियम कोणता आहे? पहिला आहे, दुसरा आहे, तिसरा आहे. तर दुसरा नियम हा संवेग परिवर्तनाचा नियम आहे. क्वेश्चन क्रमांक 39 पहा. खालीलपैकी कोणती क्रिया प्रतिक्षिप्त क्रिया नाही? यामध्ये प्रतिक्षिप्त क्रिया नाही असे विचारले. चिंच बघताच तोंडाला पाणी सुटते, प्रतिक्षिप्त क्रिया आहे. तिसरंसुद्धा प्रतिक्षिप्त क्रिया आहे. सुई टोचली की आई उच्चार निघतो, प्रतिक्षिप्त क्रिया आहे. तर परीक्षा आली की भीती वाटू लागते, ही प्रतिक्षिप्त क्रिया नाही. पर्याय क्रमांक 2. कोणती समाजसुधारक अल्पजीवी ठरले? अल्पजीवी म्हणजे त्यांची जी कार्यकिर्दी आहे ती कमी ठरली. आता यामध्ये या 4ही पर्यायांमध्ये आगरकर जे आहेत मित्रांनो, ते तरुण वयात त्यांचं निधन झालं, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. यांनी सुधारक वर्तमानपत्र काढलं, ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. क्वेश्चन क्रमांक 41 पहा. विसंगत अर्थ आपल्याला शब्द शोधायचा आहे. दिवस, वासर आणि वार या तिन्हींचा अर्थ एकच होतो. आठवडा यामध्ये वेगळा शब्द आहे.
क्वेश्चन क्रमांक 42 जागतिक आरोग्य दिन आपण कधी साजरा केला जातो? 7 एप्रिलला. आता 7 एप्रिलची थीमसुद्धा पहा काय आहे. 2021ची 7 एप्रिलची थीम विचारू शकतात. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आता 8 मार्चला आपण काय साजरा करतो? महिला दिन. लक्षात घ्या, महिला दिन आपण 8 मार्चला साजरा करतो. क्वेश्चन क्रमांक 43 उष्ट्या हाताने कावळा नाकणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो मित्रांनो? चार पर्याय तुम्हाला दिसत आहेत. कोणता पर्याय योग्य ठरेल सांगा. तर याचं योग्य उत्तर येतं 1. कधी न कोणाला काही न देणे. क्वेश्चन क्रमांक 44 देशातील सर्वाधिक कांदा उत्पादन कुठे होते? नाशिक या ठिकाणी. 44व्याचं उत्तर पहा किती आहे? 1. नाशिक. अनुवांशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? मेंडेल याने मांडला. लक्षात घ्या, न्यूटनचे 3 नियम आपल्याला पाहायचे आहेत वेगाचे. तर अनुवांशिकतेचा सिद्धांत मेंडेल याने मांडला. उत्क्रांतीवादाचा जर सांगितला तर त्याचं उत्तर डार्विन येतं. लक्षात घ्या. क्वेश्चन क्रमांक 46 पुढे दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. अक्षरला विरुद्धार्थी शब्द काय ना? शर. विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणती विरामचिन्ह येते? विधानार्थी वाक्याच्या शेवटी नेहमी पूर्ण विरामचिन्ह येते. डॉट असं देऊ. औषध न लगे मजला ओळीत कोणता अलंकार आहे? न लगे. न लगेवरून तुम्ही ओळखू शकताय. सभंग श्लेष. सूक्ष्मदर्शकाचा शोध कोणी लावला? झकॅरिस याने सूक्ष्मदर्शकाचा शोध लावलेला आहे. आता रॉबर्ट हुकने काय लावला? पेशीचा शोध लावला. लक्षात घ्या. एडिसनने विद्युत बल्ब जर विचारलं तर विद्युत बल्ब एडिसन. अलंकार ओळखा. मरणात खरोखर जगत जगते. कोणता अलंकार येतो? मरणात खरोखर जग जगते. 50व्याचं उत्तर येतो तो विरोधाभास अलंकार. पहा, मरणसुद्धा सांगितलं आणि जगणेसुद्धा सांगितले. अशा वेळी 2 शब्द येत असतील तर तो विरोधाभास अलंकार होतो. क्वेश्चन क्रमांक 51 पोलिसांनी चोर पकडला. प्रयोग ओळखायचा आहे. पोलिसांनी. आता कर्त्याला ने प्रत्यय लागला त्यामुळे तो कर्तरी प्रयोग येणारच नाही. आता या ठिकाणी तर कोणता येईल? तो कर्तरी प्रयोग यामधून गेला. राहिलं कर्मणी आणि भावे. आता पहा, तर या ठिकाणी त्याचं कर्म जर बदललं तर तुमचा क्रियापदात बदल होतो. चोरी पुरुष आहे, जर त्या ठिकाणी एखादा स्त्रीलिंगी शब्द जर घातला तर तुमचा क्रियापदामध्ये बदल होतो. त्यामुळे तो कर्मणी प्रयोग असं उत्तर त्याचं येतं. क्वेश्चन क्रमांक 52 आम्लाची संहती दर्शवणारी pH मापन श्रेणी जी असते यामध्ये किती अंक असतात? 0 ते 14. पण या मापन श्रेणीचा कोणी तयार केली असं विचारलं आहे? तर यानं सोरेन याने तयार केली. उत्तर क्रमांक 3. आता यामध्ये या मापन श्रेणीमध्ये जर 7 वर जर काटा येत असेल किंवा 7 वर दर्शवत असेल तर ते आम्ल किंवा जे काही द्रव्य आहे ते उदासीन असतं. 7च्या जे खाली असतं ते आम्ल आणि 7च्या वरती असतं ते आम्लारी. आता यामध्ये आपण 53 प्रश्न किती पाहिले? आपण 52 प्रश्न पाहिले. आता याचा दुसरा भाग आपण नंतर पाहणार आहोत. थँक्यू मित्रांनो.